की 2 महिने माझ्या स्वामीचा खराटा हातात घेऊन ते विचार मंच काम करते, ते काय आहे हे ऐकण्यासाठी आज या ठिकाणी व्याख्याते म्हणून आलेले माननीय श्री नितीन सावंत परभणीकर यांच्या परिचयासाठी विचार मंचाचे उपाध्यक्ष, ज्याने तंत्र साहाय्याच्या माध्यमातून विचार मंचाचं नाव संबंध भारतभर नव्हे विश्वात विचार मंचाला ओळखलं जातं. विश्वामध्ये पुन्हा टाळ्या वाजलत नाही, आम्ही एवढे झोपेत आहोत. मी म्हटलं या विचार मंचाचं नाव विश्वामध्ये पोहोचलं. मोबाईल सगळे वापरतो. कालपर्यंत फक्त सुनेला नेट लागत होता, आता सासूला नेट लागते आणि सुनेला नेट लागते. दोघांचे काम नेटशिवाय चालत नाही, मोबाईलच्या म्हणत आहोत. आणि त्यामुळे सासू सुनेंसाठी जोरात टाळ्या वाजल्या. दोघांनी तयार व्हा आणि परिचयासाठी मंडळाचे सहसचिव त्रिशाल रामटेके याला निमंत्रित करतो. उपस्थित सर्व मान्यवरांना साष्टांग दंडवत करतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विचारमंच तळोदी बाळापूर व परिसर द्वारा आयोजित राज्यस्तरीय श्री चक्रपाणी प्रभू जन्मोत्सव सोहळा व ग्रामस्वच्छता अभियानाचा समारोपीय सोहळा हे या कार्यक्रमाचं 11वं वर्ष आहे. आणि या समारोपीय सोहळ्याला उपस्थित झालेल्या संपूर्ण परिसरातील संत महंत सद्भक्त मंडळींचं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विचारमंच तळोदी बाळापूर व परिसर तसेच समस्त ग्रामवासियांच्या वतीने मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या समारोपीय कार्यक्रमाला आज आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आहेत ते म्हणजे माननीय श्री नितीन सावंत परभणीकर उर्फ हरिभक्तपरायण धर्मकीर्ती महाराज परभणीकर सरांचा या ठिकाणी थोडक्यामध्ये परिचय देतो. सर पूर्णवेळ सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. लेखक, साहित्यिक, कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते म्हणून संपूर्ण देशभरामध्ये सरांचे रोज प्रवचन, व्याख्यान, कीर्तन होत असतात. आणि असे वक्ते आज आपल्या विरखंडी गावामध्ये आपल्याला लाभलेले आहे. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करावं. सर 2009 पासून देशभरात व्याख्याते, कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. 2014ला प्राध्यापक माननीय म देशमुख उत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित आहेत. सरांचे आजपर्यंत 15 पुस्तके सुद्धा प्रकाशित झालेले आहेत. प्रबोधनकार ठाकरे यांचा कोटरांचा तनटकार हा ग्रंथ सुद्धा त्यांनी संपादित केलेला आहे. निरुक्ती पब्लिकेशनचे प्रकाशक तथा मानव मुक्ती मिशन पब्लिकेशनचे संपादक म्हणून सर कार्यरत आहेत. त्याच पद्धतीने बेळगाव सीमा भागातील 38व्या कडोली मराठी साहित्य संमेलनाचे 2023चे संमेलनाचे अध्यक्षपद सुद्धा सरांनी भूषवलेलं आहे. आतापर्यंत सर्वच देशभरातील नव्हे तर जगभरातील महापुरुषांच्या जीवनावर, जीवनचरित्रावर सरांनी हजारो व्याख्याने सुद्धा दिलेली आहेत. अनेक पुरोगामी पक्ष संघटनांचे प्रशिक्षक म्हणून सुद्धा सर कार्यरत आहेत. मानव मुक्ती मिशनचे संस्थापक अध्यक्ष म्हणून संपूर्ण देशभर ते कार्यरत आहेत. तसेच दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात सक्रिय सहभागी होऊन आंदोलनात यशस्वी करून महाराष्ट्रात त्यांची दखल घेतलेली आहे. नितीन सावंत सरांनी काही पुस्तकांचं लिखाण सुद्धा केलेलं आहे. त्या पुस्तकांचा उल्लेख करणे मी गरजेचं समजतो, कारण ज्यांना आपण ऐकणार आहोत त्यांचा परिचय सुद्धा आपल्याला होणं तितकंच गरजेचं आहे. नितीन सावंत सरांनी लिखलेली पुस्तके
नामायण जातवर्ग स्त्री रस्यांचा अनन्य साहित्यिक आविष्कार, संत जनाबाई चरित्र, अपुऱ्या क्रांतीच्या परिपूर्ण शस्त्रे, नाऱ्याची मुंज, कुणशीचे लग्न, तुकोबा रायांचं पत्र, संत जनाबाई यांचा अभंग गाथा संपादित केलेला आहे. 1 ऑगस्ट हाच खरा मराठी भाषा दिन. परशुराम ते नथुराम, ब्राह्मणवाद मनीतून आणि शब्दातून इत्यादी पुस्तके सरांनी प्रकाशित केलेली आहेत. त्याच पद्धतीने सुखाची मिराशी हे सुद्धा एक नवीन पुस्तक सरांचं आलेलं आहे. हे सुप्रसिद्ध व्याख्याते आज आपल्या समोर आपलं मनोगत, आपले विचार व्यक्त करणार आहेत. तरी अधिक वेळ न दवडता माननीय श्री नितीन सावंत उर्फ धर्मकीर्ती महाराज परभणीकर सरांना मी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. चला तर आले घेऊन वारकऱ्यांची वारी महानुभावांच्या दारी. निमंत्रित करतो माननीय श्री नितीन सावंत परभणीकर. सन्माननीय विचारपीठावरील सर्व महंत, अत्यंत आपल्या महाराष्ट्राला दिशा देणारे, संबंध महाराष्ट्रामध्ये सातत्याने प्रचारातून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा विचार जनमानसात ठेवणारे सर्व आमचे मार्गदर्शक आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विचार मंच तळोदी बाळापूर या परिसरातून सर्व गावातून आलेले सर्व जीवात्मे, महानुभव परंपरेचे सर्व उपासक, आज आपण श्री चक्रपाणी प्रभू यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने घेत असलेल्या एकूण स्वच्छता अभियानाची सांगता करण्यासाठी जमलेलो आहोत. या राज्यस्तरीय स्वच्छता अभियानाची या ठिकाणी एवढ्या दिग्गजांच्या उपस्थितीत आज आपण सांगता करतोय आणि ही दुहेरी सांगता करतोय. जसं की आपण प्रत्यक्ष स्वच्छता देखील केली आणि आता आपण मनामनांची स्वच्छता विचारांनी करत आहोत. तेवढे विचारपीठावरील श्री पप्पू म श्री आळसपूरकर बाबा नागपूर, पप्पू ई श्री नरोत्तम दादा लोणारकर वीरखंडी, पप्पू ई श्री भक्तराज दादा कपाटे माथनी, महंत बंकेश्वर बाबा ई श्री बंसीधर दादा अंकुळनेरकर, पप्पू ई श्री विद्याधर दादा नांदगावकर वानाडोंगरी, विचारपीठावर विराजमान असणारे पप्पू ई श्री प्रसन्न मुनी शास्त्री, इतर सर्व महंत, कार्यक्रमासाठी बाहेरून आलेले सर्व नोकरदार वर्ग, दिग्गज आणि माझ्या तरुण मित्रांनो, भावांनो आणि बहिणींनो, एकूण आपल्याला महानुभव परंपरेच्या आजच्या काळाची गरज आणि महानुभावांचा कालसंगत असणारा विचार या संदर्भात मला आपल्याशी चर्चा करायची आहे. मी वारकरी परंपरेमध्ये सतत कीर्तन करत असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्या स्वतःच्या कीर्तनामध्ये स्वामींच्या अनेक लीळा सांगत आलोय आणि सर्व महंतांना मी या ठिकाणी माझा इतर बाहेर ठिकाणी जो विचार सांगत आहे तो मी सर्व महंतांच्या साक्षीने इथे सांगतोय की आज महाराष्ट्राला इतर पंथ संप्रदायाचे लोक आरोगंड, भांडखोर आणि दुसऱ्यांवर टीका करणारे तयार झाले असताना सर्वांना पोटाशी आणि समतेने जवळ धरणारा आपला महानुभव परधर्म महत्वाचा वाटतो मला, असं या ठिकाणी सांगायचंय. कारण हाच परधर्म आहे, सगळ्यांना जवळ धरतो, पोटाशी धरतो, भेदभाव करत नाही. कारण एकीकडे आता काल परवाची तुम्हाला उदाहरण सांगेल, महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचं आंदोलन पेटलं असताना खरं तर आमच्या वारकरी कीर्तनकारांनी समतेची बाजू घ्यावी, सगळ्यांना समान पोटाशी धरावं, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल आमचे वारकरी कीर्तनकार इतरांच्या बद्दल द्वेष करणारे स्टेटमेंट करतायत. कुणाच्या तरी घरातले 2 रुपये किलोचे तांदूळ काढून इतरांना हिणवतायत. कुणीतरी म्हणतात सगळ्यांचंच आरक्षण बंद करा आणि समान नागरी कायदा करा, असं म्हणून कीर्तनकार महाराष्ट्राच्या भांडण लावण्याच्या सगळ्या एकूण राजकारणात तेल ओतत असताना इथे स्वच्छता अभियानाची सांगता करताना चक्रधर स्वामींचा समतेचा विचार सांगणारे महानुभाव मला सगळ्यात जवळचे वाटतात. समतेसाठी अख्खं आयुष्य झिजवणारे हे सगळे महानुभाव तुम्हीच या देशाला
आणि राज्याला थांबवू शकता। तुम्हीच या देशाला आणि राज्याला समतेचा विचार देऊन, बंधुभावाचा, शांततेचा विचार देऊन इथं होणाऱ्या दंगली तुम्हीच थांबवू शकता। आणि म्हणून हा इथला विचार, मी खरं तर इकडून विचार घेऊन बाहेर मला जायचंय। खरं तर तुमचा समतेचा, बंधुभावाचा, एकोप्याचा, सर्व जीवात्म्यांना समान मानणारा हा विचार इतरांमध्ये घेऊन जाण्यासाठी मी तुमच्याकडे आलोय। आणि म्हणून इतक्या महत्वाच्या ह्या विचारपीठावरून मला इथल्या या सगळ्या लोकांनी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे। काय सांगते आमची परधर्माची एकूण परंपरा? आमची परधर्माची परंपरा सांगते की स्वातंत्र्य हाच मोक्ष आहे आणि पारतंत्र्य हे बंधन आहे। आणि म्हणून ज्यांनी स्वातंत्र्याला मोक्ष म्हणून सांगितलं आणि स्वातंत्र्याची उर्मी इथल्या सर्व जीवात्म्यांच्या मनामध्ये निर्माण केली, आणि ज्यांनी सांगितलं की स्वातंत्र्यासाठी कटिबद्ध राहायचं, दुसऱ्यावर कधीही आपण कुरघोडी करायची नाही आणि दुसऱ्याची सुद्धा कुरघोडी आपण सहन करायची नाही, संपूर्ण आयुष्य आपण स्वतंत्रपणे जीवन जगायचं, असं सांगणाऱ्या परधर्माने या देशामध्ये स्वातंत्र्याची उर्मी आजही जिवंत ठेवलेली आहे। आणि म्हणून काय सांगितलं पहिल्यांदा स्वामींनी? तर स्वामींनी सांगितलं या समतेच्या छताखाली एकत्र येताना उच्च जातीयांचा असो नाहीतर निम्न जातीयांचा असो, इथे सगळे समान असतील। पहिल्या दीक्षित झालेल्या 500 ब्राह्मण आपल्या शिष्यांना काय सांगितलं स्वामींनी? ठीक आहे, तुम्ही उच्च जातीयांमधून आलेले असाल, परंतु आमच्या एकत्रित छताखाली येताना, परधर्माच्या एका बॅनर खाली येताना तुम्हाला काही अटी आहेत, त्या अटींची पूर्तता करावी लागेल। काय पूर्तता करायची आहे? शिखासूत्राचा, शेंडी जाणव्याचा त्याग करायचा आहे। इकडे आमचे जगद्गुरु जगतवंद्य तुकोबराय सुद्धा हेच म्हणाले होते, शिखासूत्र तोडी ही तुम्ही, पण मग तुझं बाधा कोणी नाही। तुकोबराय सांगतात, ज्यांनी शेंडी जाणव्याचा संबंध तोडला त्याला आयुष्यात बाधा होणार नाही। स्वामींनी सुद्धा तुकोबरायांच्या अगोदर सांगितलं होतं की शेंडी जाणव्याचा त्याग करायचा, पहिली अट। दुसरी अट काय करायची? अस्पृश्यांच्या वस्तीमधून धर्मदिंडी काढायची, महारवाड्यातून धर्मदिंडी काढायची, आणि भिक्षा मागताना कुणाचीही जातपात न बघता सलग 10 घरं भिक्षा मागायची, घरांची निवड करायची नाही। इतका समतेचा डिकास्ट होणारा विचार इथे स्वामींनी दिला, आणि तो विचार आज देखील आपण सगळे या भागातले लोक पाळता। अत्यंत क्रांतिकारी काम आहे। अहो, सगळ्यात मोठेपणाची आणि महत्वाची बाब कुठे आहे? इथे आपल्या अगदी थोड्याशा पायथ्याशी प्रॉपर नागपूर मध्ये जागतिक दर्जाची धर्मक्रांती होऊन सुद्धा तुम्ही प्रचंड मोठे लोक आहात ज्यांनी स्वामींचा विचार जिवंत ठेवला। भारतामध्ये, महाराष्ट्रात मला या भागातल्या लोकांना मनापासून दंडवत करावासा वाटतो, कारण तुम्ही एवढी मोठी धर्मक्रांती होऊन सुद्धा स्वामींच्या विचारांकडे पाठ फिरवली नाही। स्वामींचा विचार तुम्ही जिवंत ठेवला, स्वामींचा विचार जगवण्यासाठी तुम्ही आजही कटिबद्ध आहात। हे अत्यंत महत्वाचं आहे, क्रांतिकारी आहे। खरं तर तुम्ही मोठे लोक आहात का? कारण तळहातावर पोट घेऊन जगणारे गोरगरीब लोक आहेत या भागात। तळहातावर पोट घेऊन जगणारे गरीब लोक कुठून तरी साधन संपत्ती गोळा करून, छोटी छोटी मंदिरं, छोटी छोटी मठ बांधून, छोट्या छोट्या देणग्या देऊन आपण सगळेजण या प्रकारचा विचार पुढे नेत आहात। आणि म्हणून ज्या महानुभव परंपरेनं, परधर्माने जगातला पहिला मराठी ग्रंथ दिला नव्हे, तर 1212 ला ज्ञानेश्वरी पूर्ण होण्याच्या अगोदर महानुभव परंपरेने जगाला 4 ग्रंथ दिले होते। आणि मला सांगताना प्रचंड आनंद वाटतोय की ज्यांना शीघ्र कवी म्हटलं जायचं असे कवीश्वर भास्कर बाबा भट्ट बोरीकर यांच्या मायभूमीतून मी तुमच्याकडे आलेलो आहे। यांच्या बोरीच्या भूमीतून, परभणीच्या भूमीतून मी तुमच्याकडे आलोय, ज्यांनी महानुभव परंपरेला प्रचंड महत्वाचे 2 ग्रंथ दिले होते, भास्कर बाबा भट्ट बोरीकर। आणि म्हणून या सगळ्या एकूण परंपरेने या देशाला काय दिलं? तर भारतातले सगळ्यात मोठे स्त्रीवादी क्रांतीचे प्रणेते, म्हणजे ज्यांच्या सगळ्याच क्रांतीचे प्रणेते ज्यांना मानलं जातं, असे माझ्या दृष्टीने स्त्रीवादी समतेच्या क्रांतीचे पुरस्कर्ते आणि स्त्रीवादी क्रांतीच्या परंपरेचे प्रणेते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आहेत। मी सकाळी बघितलं की या विचारपीठावर 2 महिला मध्यभागी बसलेल्या आहेत आणि बाकीचे 2 महंत बाजूला बसलेले आहेत, आणि भगवद्गीतेचं सकाळी वाचन चालू आहे। आमच्याकडे भांडावं लागतं। आजही आजान वृक्षाखाली आमच्या महिलांना ज्ञानेश्वरी वाचू देत नाहीत। आजही तुम्हाला सांगतो, मी स्वतः गोदावरीताई मुंडे यांची मुलाखत घेतलेली आहे जनाबाईंच्या पुस्तकात। गोदावरीताई मुंडे सांगतात, मला कितीतरी कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं राहिल्याच्या नंतर मला खाली बसवलेलं आहे। आजही आमच्या परंपरेमध्ये स्त्रियांना टाळ घेऊन उभं राहू दिलं जात नाही। आजही आमचे वारकरी लोक स्त्रियांना पायाची दाशी म्हणतात, चपलेच्या बरोबरीची उपमा देतात। अशा वेळेला महानुभव परंपरेचे आजचे देखील महंत स्त्रियांना बरोबरीला स्टेजवर बसवतात। ही अत्यंत क्रांतिकारी आणि महत्वाची बाब आहे।
आणि म्हणून बघा आमच्या मंडपात देखील सर्वाधिक महिला तुम्हाला दिसतील आणि म्हणून तेव्हापासून गेल्या 800 वर्षापासून आजपर्यंत देखील सर्व महानुभावांच्या मठांमध्ये तुम्हाला स्त्रिया बरोबरीला दिसतात, हे इतरांना सांगायची वेळ आलेली आहे। आणि म्हणून ज्यांच्या कीर्तनातून बघा आता इंदोरीकराच्या मागे अनेक लोक अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकांनी इंदोरीकर महाराजावर केस दाखल केली आहे। कशामुळे केली तर इंदोरीकर कीर्तनामधून स्त्रियांची निंदा करतात आणि म्हणून अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये स्त्रियांची निंदा नालस्ती करणारे लोक उभे राहिले असताना या स्टेजवरून मी सांगू इच्छितो की स्वामींचा मूळ विचार जगवणारी माणसं तळोदी बाळापूरची आहेत, या परिसरातली माणसं आहेत जे स्वामींचा मूळ विचार घेऊन चाललेले आहेत। तो स्त्री समतेचा आहे, बंधुभावाचा आहे, तो या देशामध्ये पहिली कवयित्री देणाऱ्या महदंबेचा विचार चालवणाऱ्या महिला या परिसरामध्ये आहेत। आणि म्हणून काय सांगितलं होतं स्वामींनी सांगितलं होतं व्रत वैकल्य उपास तापास करायचे नाही, त्याच्यात अति अडकून पडायचं नाही। का? कारण जीवात्म्याला पीडा देणारा विचार, जीवात्म्याला पीडा देणे हे स्वामींना मान्य नव्हतं। कितीतरी त्या काळातल्या लीळा तुम्हाला सांगता येतील। स्वामी गेल्याच्या नंतर देखील सती प्रथेला विरोध करणाऱ्या भूमिका पुढच्या महंतांनी घेतल्या होत्या। अहो रामदेवरायाच्या घरातली दरबारातली स्त्री रामदेवरायाची बायको स्वतः म्हणते की मी आता सती जाणार नाही, कारण मी महानुभाव परंपरेकडून दीक्षित झालेली आहे। स्वतःच्या जीवाला त्रास देणे, जीवात्म्याला त्रास देणे आणि सती जाणे मला मान्य नाही। आणि म्हणून सती प्रथेला विरोध काही केवळ राजाराम मोहन राय यांनी अलीकडच्या काळात केला असेल, परंतु त्याच्याही अगोदर सती प्रथेला विरोध करणारी आमची परधर्माची सभा आहे, परधर्माची परंपरा आहे, ज्यांनी जीवात्म्याला त्रास देणे सती परंपरेला विरोध केला। रामदेवरायाच्या घरातल्या स्त्रिया सती गेलेल्या नाहीत, कारण त्या महानुभावांच्या महंतांकडून दीक्षित झालेल्या होत्या। आणि म्हणून स्वामींच्या एका स्त्रियांच्या एकूण उपदेश चालू असलेल्या एका स्वामींच्या प्रवचनामध्ये बाहेरचे एक आचार्य आले, ब्राह्मण ग्रहस्थ आले आणि ते म्हणाले स्वामी अहो यांना काय उपदेश करता, यांना तेलंगणा देशात पाठवून दिलं पाहिजे, ह्या बडबड करत असं स्त्रियांना उपदेश करायची काही गरज नाही। तेव्हा स्वामी म्हणाले स्त्रियांच्या समोर स्त्रियांचा अपमान करता हे काही बरोबर नाही। स्वामींनी त्या ब्राह्मण ग्रहस्थांना थंड पाण्यात उभं राहण्याची शिक्षा तर दिली, पण तुम्हाला ती लीळा सगळ्यांना माहिती आहे। कुठली लीळा? की जर तुम्ही पुरुषांमध्ये जीव आहे असं म्हणता, मग स्त्रिया काही जीवली असतात का? पुरुषांचा जीव वेगळा आत्मा आणि स्त्रियांचा वेगळा असतो का? एकीकडे म्हणायचं नैनम छंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकम न चैनम क्लेदयंत्यपे न शोषयती मारुतः। जीव हा जीवच असतो, ज्याला जाळता येत नाही, फोडता येत नाही, ज्याला काही करताच येत नाही असा जीव असतो। मग तो पुरुषांमध्ये असो नाही तर स्त्रियांमध्ये असतो, तो समान असतो। जीव हा वेगळा आणि जीवल्या वेगळ्या असं काही नसतं, असं पहिल्यांदा स्वामींनी सांगितलं। आणि म्हणून या देशात ब्राह्मणशाही सांगत होती की स्त्रिया नरकाचा द्वार असतात। मनुस्मृती काय सांगते हो? मनुस्मृती सांगते न स्त्री स्वातंत्र्य मरहती, स्त्रियांना स्वातंत्र्याचा अधिकारच नाही असं ब्राह्मणांची मनुस्मृती सांगत होती। तेव्हा स्वामी म्हणाले नाही, सगळे समान असतात, सगळ्यांचा जीव समान असतो, सगळ्यांना स्वातंत्र्याचा अधिकार आहे, स्त्रियांना सुद्धा मोक्षाचा अधिकार आहे आणि आमच्या दृष्टीने सगळे जीव असतात, कुणी जीवलिया वगैरे असं काही वेगळं नसतं। आपण इतका एकात्मतेचा, बंधुभावाचा आणि स्त्री पुरुष समतेचा विचार स्वामींनी त्या काळामध्ये दिला। आणि म्हणून किती दिला तर केवळ धर्मग्रंथातून सांगितलं नाही, केवळ आपल्या लीळेमधून सांगितलं नाही, तर ते प्रत्यक्ष करून दाखवलं। आपल्या आश्रमाच्या महाद्वारावर गरोदर असणाऱ्या स्त्रीला आश्रमात घेतलं, गरोदर असणाऱ्या स्त्रीचं बाळांपण करायला लावलं। बाळांपण जमिनीवर झालं तर स्वामींनी सांगितलं बाज टाका, बाज, आणि बाज टाकून आपल्या घरच्या स्त्रीच्या बाळांपणाला जे 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 लागतं ते यांच्या बाळांपणाला करायचं। आणि स्वामींनी प्रत्यक्ष एका बाळांतीचं बाळांपण करायला लावून तिची शेवटपर्यंत काळजी घेतली आणि सांगितलं की आमच्या दृष्टीने सगळं समान असतं, विटाळ सुद्धा आम्ही पाळणार नाही। म्हणून बाळांतीन स्त्रीचा विटाळ देखील स्वामींनी पाळला नाही। एवढंच काय तर तुम्हाला ती लीळा देखील माहितीये की स्वामींनी सांगितलं मानवी शरीरात 9 द्वार असतात आणि या 9 द्वारातून जसं कानातून मळ निघतो, तोंडातून लाळ निघते, नाकातून शेंबूड निघतो, त्याचप्रमाणे मासिक पाळी सुद्धा नैसर्गिक आहे। मासिक पाळीचा विटाळ पाळायची गरज नाही, हा विज्ञानवादी विचार सांगणारे स्वामी होते। आणि म्हणून निराधार स्त्रियांचं बाळंपण करणं असो नाहीतर मासिक पाळीचा विटाळ नाही पाळायचा असं सांगणाऱ्या स्वामींची कृती असो,
ही स्त्रीवादी कृती आहे. आणि म्हणून याचा परिणाम काय झाला? हजारो निराश्रित निराधार गोरगरीब महिलांना 24 घंटे आणि 12ही महिने आश्रमाचे दरवाजे खुले राहिले. कितीतरी स्त्रिया त्या काळात विचार करा, सासुरवासाला कंटाळून जीव जायला निघत असतील, पण एखाद्या महंताचा दरवाजा उघडा दिसेला आणि ती म्हणाली असेल की मला शेवटचे मायबाप हेच आहेत. कितीतरी अपंग स्त्रिया म्हणत असतील जीव संपून टाकते, परंतु मोठा महानुभावांचा आश्रम बघून म्हणाले असतील की मी यांच्या आश्रमात जाऊन पुढचं आयुष्य कंठेल. आणि म्हणून स्वासरवासील स्त्रियांना, गरोदर स्त्रियांना, निराश्रित निराधार स्त्रियांना गेले 800 वर्ष झालं महानुभावांचे दरवाजे उघडे आहेत. खऱ्या अर्थाने महानुभाव सगळ्यांना न्याय देणारे सगळ्यांचे मायबाप आहेत. आणि म्हणून मी सिंधुताई गेल्याच्या दिवशी मी एक पोस्ट लिहिली, हरिभक्त परायण धर्मकीर्ती महाराज परभणीकर म्हणून. माझा नंबर पण टाकला. मला आमच्या 2-4 वारकऱ्यांनी कंटाळून रागावून मला फोन करावा. आमच्या एकही वारकऱ्यांशी फोन करायची हिंमत झाली नाही. मी लिहिलं होतं की महानुभावांनी अशा गोरगरीब निराधार निराश्रित महिलांना आधार दिला नसता तर आज सिंधुताई सपकाळ सारख्या महिला आम्हाला दिसल्या नसत्या. आणि म्हणून सिंधुताईंना शेवटचा घरातून निघाल्याच्या नंतर शेवटचा आधार कोणी दिला तर महानुभावांच्या महंतांनी आणि मठांनी दिला. त्या सिंधुताईंनी महानुभावांच्या मठाकडून महंताकडून प्रेरणा घेतली, जगभर प्रवास केला, हजारो निराधारांची माय बनली आणि शेवटी मृत्यूपत्र लिहून ठेवलं की माझा अंत्यविधी माझ्या परधर्माप्रमाणेच झाला पाहिजे. याला म्हणतात महानुभावांची माय सिंधुताई. ज्यांनी ज्यांच्या आश्रमामध्ये ज्यांना आश्रय मिळाला त्यांनी शेवट सुद्धा परधर्मातच केला, शेवट सुद्धा त्यांचा परधर्माचा विधी होतच झाला. जगातला मीडिया बघत होता की अरे सिंधुताईंचे कोणत्याप्रमाणे हे विधी चाललेत, कोण लोक आलेत, आणि प्रत्येक गावातले एक एक महानुभावांचं घर असणारं सांगत होतो आमच्या परधर्माप्रमाणे सिंधुताईंचा विधी चाललाय. गावात असणारं एक एक घर सांगत होतो आम्हाला प्रचंड अभिमान आहे. 2 दिवस ज्यांच्याबद्दल टीव्हीवर बाईट चालू होत्या त्या सिंधुताई सपकाळ आमच्या परधर्माच्या आहेत. अरे या परधर्माने हजारो निराश्रित निराधार गोरगरिबांना जगवणारी सिंधुताई दिली. मी पोस्ट मध्ये लिहिलं होतं आमच्या किती वारकऱ्यांच्या मठांनी सिंधुताई सारख्या महिला तयार केल्यात, आमच्या किती वारकरी लोकांनी सिंधुताई सारख्या महिलांना आधार दिलाय. अहो एखाद्या आत्ताचा आळंदी पंढरपुरात 7-8 वाजता दरवाजे बंद होतात, ते म्हणतात नाही तुम्हाला जागा नाही, उद्याला या सकाळी या. आणि म्हणून इतक्या लोकांची मी कितीतरी महानुभावांच्या, मी तुम्हाला सांगतो लिमगावच्या मठामध्ये गेलो, एका लग्नाला गेलो होतो. लग्न झाल्यावर चावडीवर गेलो, चावडीवरच्या मठावर लिंबावच्या मठामध्ये गेल्यावर मला खुर्ची टाकली. एक जणाचा नवीन दीक्षा विधी झाला होता आणि मी उगाच त्यांची फिरकी घेत होतो महानुभावांचे सगळे प्रश्न विचारून. मी त्यांना प्रश्न विचारला की 2 आई समोर यायच्या आणि त्याच उत्तर द्यायच्या. मी प्रश्न विचारला की आई समोर यायच्या, त्याच अहो म्हणलं तुम्ही गप्प बसा मला यांना विचारायचंय. त्या म्हणाल्या का हो त्यांना त्रास देता, अहो हे 2 दिवस झाले दीक्षित झाले, ते सांगतील ना हळूहळू अभ्यास करतील. मी जे दीक्षित झाले होते त्यांना सांगितलं तुमच्या घरी जरी आलो असतो पण सख्या माईने एवढी बाजू घेतली नसती, या मठावरच्या आया तुमची बाजू घेत आहेत म्हटलं. सख्खी माय सुद्धा कधी कामाला आली नसती, पण माईच्यावरचं प्रेम लावणाऱ्या आमच्या ह्या सगळ्या आया आहेत. त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. ते म्हणाले खरंच सर, अगोदर मला एक सख्खी माय होती, आता ह्या हजारो माया माझ्या आया आहेत म्हणल्या आणि ह्याच मला पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळतील. आणि म्हणून मी लग्न लावून गेल्याच्या नंतर खुर्चीवर अर्धा तास बोलेपर्यंत एक आईनं तर गरम गरम जेवण पण बनवलं आणि ताट घेऊन आल्या. म्हणलं अहो आई मी लग्नातून आलोय, जेवण करून आलोय. महानुभावांच्या मठा, मी महाराष्ट्राला इतरांना सांगतो, महानुभावांच्या मठावर रात्रीच्या 2 वाजता जरी गेलात तर आमची आई न विचारता तुम्हाला स्वयंपाक बनवते, जेवायला घालते, तुमचा पाहुणचार करते. पाहुणचार करणाऱ्यांमध्ये सगळ्यात चांगली कोणती परंपरा असेल तर ती परधर्माची महानुभावांची आहे. इतरांना जीव लावणारी कोणती परंपरा असेल तर ती परधर्माची महानुभाव धर्माची आहे. आणि म्हणून का झालं असं तर स्वामींनी त्या काळात स्त्रियांना केवळ चूलमूल पुरतं ठेवलं नाही, तर स्वामींनी स्त्रियांना सांगितलं चर्चा करायची, सगळ्यांमध्ये मिसळायचं. एक स्त्री स्वामींच्या दर्शनाला आली, स्वामी त्यांच्या गावी गेले होते. स्वामी म्हणाले इथं आल्यावर तुम्ही दिसता पण बाहेर कुठे कार्यक्रम असल्यास तुम्ही येत नाही. ते म्हणाले येते हो स्वामी, पण हे मला काय करते सामान राखायला ठेवते, बाचके बोचके गाठोडे राखायला ठेवते. स्वामी म्हणाले तुम्हाला काय केवळ सामान राखायलाच बोलवतेत का, पुढच्या वेळी यायचं आणि सामान मागे सोडायचं, सगळ्या समोर येऊन उभं राहायचं, मग ते सामान कोणी नेऊ काय, आपल्याला काय करायचं. स्वामी म्हणले स्त्रियांना देखील चर्चेत आणि सगळ्यात अग्रभागी घेण्याचा विचार स्वामींनी बोलून दाखवला, कृतीमध्ये करून दाखवला. आणि म्हणून आज मला या विचारांची गरज का वाटते, केरळमध्ये शबरीमाला मंदिराचं आंदोलन पेटलंय.
आणि केरळ मधल्या शबरीमाला मंदिरात आजही स्त्रियांना येऊ दिलं जात नाही. किंवा तुम्ही इकडे शिखर शिंगणापूरला किंवा शनी मंदिरात ते शिंगणापूरला जावा, शनी मंदिरात आजही स्त्रियांना येऊ देत नाहीत. ज्या आज लोकशाहीवादी देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान लागू असणाऱ्या देशात केरळातल्या शबरी मंदिरात स्त्रियांना येता येत नाही. बाबासाहेबांचं संविधान लागू असलेल्या देशात शिंगणापूरच्या चौथऱ्यावर महिलांना जाता येत नाही. आजान वृक्षाखाली ज्ञानेश्वरी वाचता येत नाही. अशा काळामध्ये सुद्धा महानुभावांची परंपरा समतेचा विचार सांगते. 800 वर्षापूर्वीचा स्वामींचा विचार सांगते. अत्यंत क्रांतिकारी आणि लोकशाहीवादी गोष्ट आहे. आणि म्हणून परधर्म हा लोकशाहीवादी आहे, सगळ्यांना एका छत्राखाली घेणारा आहे. आणि म्हणून या परधर्मातला स्त्रीवादी दृष्टिकोन मला प्रचंड आवडला. आणि म्हणून सांगतो, स्वामींनी सांगितलं होतं अहिंसा किती पाळायची. आता मगाशी प्रास्ताविकात बोलताना सांगितलं की आमच्याकडून हिंसा चालता फिरता थोडीफार काही होत असेल, काय वाचा मनाने देखील होत असेल, ठीक आहे. परंतु स्वामींनी त्या काळात काय सांगितलं होतं, तुमचेने मुंगी रान न व्हावी. आमच्या हातून एखादा मुंगळा सुद्धा किंवा मुंगीचा पती सुद्धा मरता कामा नये असा सांगणारा अहिंसेचा विचार या देशामध्ये. एकीकडे उत्तरेकडे तुम्ही बघताय काय चाललंय. उत्तरेकडे गोहत्या बंदीच्या नावाखाली निरपराध लोकांचे बळी घेणं चालू आहे. मॉब लिंचिंग चालू आहे. पुण्यामध्ये तुम्हाला सांगतो, एक कॉलेजात जाणारा पोरगा इंजिनिअरिंगचा डब्बा घेऊन चालला होता, मेसवरून जेवणाचा डब्बा घेऊन चालला होता. केवळ मुसलमान घरात जन्माला आलेला पोरगा म्हणून इंजिनिअरिंगचा डब्बा घेऊन जाणाऱ्या पोराला दगडाने ठेचून मारण्यात आलं पुण्यामध्ये. संबंध महाराष्ट्रात मॉब लिंचिंग चालू आहे, उत्तरेकडे मॉब लिंचिंग चालू आहे. अशा वेळेला आपल्या हातून मुंगी सुद्धा रंडकी होणे असा सांगणारा स्वामींचा अहिंसावादी विचार मला प्रचंड जवळचा वाटतो. आणि म्हणून आपण हा अहिंसावादी विचार दुसऱ्यांना सांगायचा आहे. इकडे वारकरी परंपरेत तुकोबाराय सांगायचे, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुमचेने मुंगी रान न व्हावी आणि कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, मला दोनही विचार एकच वाटतात. तुकोबारायांचा आणि स्वामींचा विचार मला एकच वाटतो. आपल्या हातून हिंसा घडू नये, दुसऱ्याच्या बद्दल आपण वाईट सुद्धा चिंतू नये. आणि म्हणून काय केलं पाहिजे तर आपण सगळ्यांनी समतेनं बंधुभावाने वागलं पाहिजे. स्वामींच्या महिला शिष्या एकदा झाडताना स्वामींच्या एका दुसऱ्या गुरुबंधू म्हणजे स्वामींच्या शिष्यांशी त्यांच्या गुरुबंधूशी भांडत होत्या. तेव्हा स्वामींनी सगळं भांडण ऐकलं आणि काय म्हणाले की अरे एका कोठीचे बैल भांडती झुंजती परी कुशीस कूस लावून बैसती. आणि म्हणून आम्ही राग धरू नये, भांडू नये. आम्ही एकमेकांशी भांडणं जरी केली तरी कुशीस कूस लावून बैसलं पाहिजे, लगेच भांडण विसरलं पाहिजे आणि समतेनं एकत्रित आलं पाहिजे. आणि म्हणून सांगावं तेवढं कमीच आहे. आम्ही आचरणात काय आणतो ते महत्वाचं आहे. आणि म्हणून वारकऱ्यांची मूळ परंपरा, आजचे कीर्तनकार भरकटलेले असतील पण वारकऱ्यांची मूळ परंपरा सांगत होती कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. आणि स्वामी वारकरी परंपरेच्या अगोदर सांगत होते मनुष्य मात्र होऊन असावे. आणि म्हणून आम्ही केवळ उपाध्या किंवा आम्ही केवळ बाह्य अवडंबर किंवा केवळ आम्ही काहीतरी डिग्र्या लावून जगण्याऐवजी केवळ माणूस म्हणून जगलं पाहिजे. मरेपर्यंत दुसऱ्याच्या कामाला आलं पाहिजे, मरेपर्यंत दुसऱ्यांना सोबत घेऊन गेलं पाहिजे. आज अस्पृश्यता निर्मूलनाची आणि जातीयांताची प्रचंड गरज निर्माण झाली आहे. अशा अस्पृश्यता निर्मूलनाच्या आणि जातीयांताच्या काळामध्ये स्वामींची जातीयांताची भूमिका फार महत्वाची वाटते. स्वामींनी काय जातीयांताची भूमिका सांगितली. दर्शनाला लाडू घेऊन उभा असलेल्या मातंगाच्या समोर स्वामी गेले, मातंगाच्या हातातला लाडू घेतला, मध्ये मठात मंदिरात आले आणि सगळ्या ब्राह्मण शिष्यांसह सगळ्यांना मातंगाचा लाडू वाटून दिला, स्वतः खाल्ला. मातंगाचा लाडू खाणारे आणि वाटून देणारे जातीयांताची भूमिका घेणारे स्वामी होते. चर्मकाराला प्रचारक बनवला. अरे आज सुद्धा तुम्हाला सांगतो, आर्वी आपल्या विदर्भातला तालुका आहे. आर्वी मध्ये 8 वर्षाचा मातंगाचा पोरगा पारावर गेला म्हणून भर दुपारी 2 वाजता स्टाईलच्या गरम फरशीवर बसवलं, ऍसिड टाकलं ऍसिड फरशीवर आणि नग्न 8 वर्षाच्या मातंगाच्या पोराला फरशीवर बसवलं. 2 महिने दवाखान्यात होता. का? आज इथली धर्मव्यवस्था, वैदिक ब्राह्मणांची धर्मव्यवस्था सांगते मंदिर बाटवलं म्हणून. मंदिर बाटवलं म्हणून लातूर जिल्ह्यातली सरपंच असलेली मातंगाची महिला पारावर का आली म्हणून मारण्यात आलं होतं. आजही अस्पृश्यता पाळली जाते. पण त्या काळात
स्वामींनी एका चक्रधर स्वामींच्या समोर बसलेल्या एका चर्मकाराला अनुभूती दिली, अनुभूती घेतली, दीक्षित झाला, सगळीकडे प्रवचन करत फिरला आणि स्वामींनी आपल्या प्रचारकांमध्ये चर्मकाराला सुद्धा प्रवचन करायची संधी दिली, प्रचारक बनवला, ज्ञानदान करायची संधी दिली. कारण ब्राह्मण सांगत होते ज्ञान भांडाराच्या चाव्या आमच्याच कमरेला आहेत, ज्ञानाची मक्तेदारी केवळ वैदिक ब्राह्मणांकडे होती. स्वामी म्हणाले असं काही नाही, ज्ञानदानाचं काम कुणीही करू शकतं, प्रत्येकाला ज्ञानदानाची संधी देणारे स्वामी होते. काय झालं पुढं? माझा एक प्रश्न इथल्या अनेक लोकांना, जर परधर्म आणि वैदिक धर्म जर एकच आहे असं तुमचं म्हणणं असेल तर स्वामींचे चर्मकार असणाऱ्या शिष्यांना तुम्ही उकळत्या चुन्यात का बरं टाकलं? जर परधर्म ब्राह्मणांचा वैदिकांचा धर्म एकच आहे तर स्वामींच्या प्रचारकांना त्रास का दिला? म्हणून माझी म्हणणं आहे परधर्म हा स्वतंत्र धर्म आहे आणि परधर्माचं स्वतंत्र धर्माचं काम चाललं पाहिजे. स्वतंत्र धर्माला काय काय लागतं? स्वतंत्र धर्मध्वज लागतो, आहे की नाही? आमचा स्वतंत्र धर्मध्वज आहे. स्वतंत्र धर्माला काय लागतं? घोषवाक्य लागतं, घोषवाक्य. आमच्याकडे दंडवत प्रणाम घोषवाक्य आहे. स्वतंत्र धर्म होण्यासाठी जमायचं ठिकाण लागतं, आमच्याकडे आहे. स्वतंत्र धर्माला तत्वज्ञान लागतं, जगातलं सगळ्यात वेगळं समतेचं तत्वज्ञान स्वामींनी दिलं. स्वतंत्र धर्माला धर्मग्रंथ लागतो, लीळाचरित्र भगवद्गीता नाहीये का आमचा धर्मग्रंथ? आणि म्हणून आमचा स्वतंत्र धर्मग्रंथ आहे, स्वतंत्र ध्वज आहे, स्वतंत्र घोषवाक्य आहे, स्वतंत्र तत्वज्ञान आहे. एवढंच काय, स्वतंत्र आमची जमायची ठिकाणं आहेत. म्हणून परधर्म हा स्वतंत्र धर्म आहे, वैदिक ब्राह्मण सनातन धर्माचा भाग नाही. समजा भाग होता तर स्वामींकडून दीक्षित झालेले चर्मकार शिष्य आंबेजोगाईला आले, आंबेजोगाईला प्रवचन सुरू झाले. तिथल्या विजदेव आणि काय जयदेव नावाच्या रामदेवरायाच्या दरबारातल्या सरदारांना तिथल्या ब्राह्मणांनी काड्या केल्या आणि सांगितलं हा चर्मकार असून सुद्धा आंबेजोगाईत प्रवचन करतो. धर्मसभा भरवली, अख्खा गाव बाटवला. म्हणून धर्मसभेनं एका चर्मकार असणाऱ्या स्वामींच्या शिष्याला उकळत्या चुन्यामध्ये टाकलं आणि वरून चुना टाकून त्यांना जायबंदी करण्यात आलं. जर आमचे स्वामी आणि स्वामींचे सगळे महंत सगळे शिष्य इथल्या वैदिक सनातन ब्राह्मण धर्माचंच काम करत होते तर त्यांना त्रास देण्याची काय गरज होती? आणि म्हणून हा स्वतंत्र विचार आहे, हा टिकला पाहिजे, जगला पाहिजे. अस्पृश्यांना दीक्षा देणारा कोणता वैदिक सनातन धर्म नव्हता. उलट धर्मग्रंथ चाळा, चांडाळ म्हणून शिव्या दिल्यात, शोपज म्हणून शिव्या दिल्यात. अस्पृश्यांना गावाच्या बाहेर राहावं म्हणून सांगितलंय, अस्पृश्यांना ज्ञानबंदी केली आहे, अस्पृश्यांना रोटीबंदी केली आहे, अस्पृश्यांना बेटीबंदी केली आहे. या सप्तबंदी उठवणारे पहिले कुणी क्रांतिकारक असतील तर ते सर्वज्ञ चक्रधर स्वामी होते. त्यांनी रोटीबंदी उठवली, बेटीबंदी उठवली, सप्तबंद्या उठवल्या आणि गोरगरिबांच्या पदरामध्ये या देशात भगवद्गीतेचा विचार टाकला. भगवद्गीतेचा विचार होता चातुर्वर्ण्यम माया सृष्टम गुणकर्म विभागशः, जातवार नाही, गुणकर्म विभागशः. आणि म्हणून गुणकर्म विभागशः हा जो विचार होता तो स्वामींनी गोरगरिबांच्या ओटीत टाकला, पदरात टाकला. गेले 800 वर्ष झालं तो विचार तुम्ही जिवंत ठेवत आहात. आणि म्हणून आणखीन काय केलं स्वामींनी? लोकभाषेचा वापर केला. हा संप्रदाय साता समुद्राच्या पलीकडे जाण्याची सगळ्यात मोठी काय गोष्ट असेल? अफगाणिस्तानाच्या बाउंड्री पर्यंत ही परंपरा का गेली? कारण ही परंपरा लोकभाषेत होती. गोरगरिबांना समजणाऱ्या लोकभाषेचा वापर स्वामींनी केला. स्वामींच्या नंतर शिष्यांमध्ये चर्चा झाली, आपण संस्कृत मध्ये प्रचार करू. स्वामींच्या मुख्य महंतांनी तत्कालीन सगळ्या महंतांनी सांगितलं की नाही, स्वामींचा सक्त आदेश आहे की मराठी भाषेतच प्रचार झाला पाहिजे. आणि म्हणून संस्कृत भाषेत प्रचार न करता लोकभाषेत मराठी भाषेत प्रचार करायला सांगणारी ही परंपरा आहे. मूर्तीपूजा कर्मकांड टाळलं. त्याचबरोबर या देशामध्ये अनेकांना आपल्या पंक्तीत स्वतः स्वामी घेऊन बसायचे. एकदा ब्राह्मण भेटायला आले, स्वामींची पंगत नेमकी बसणार होती आणि दाखोबा नावाचे त्यांचे आणखीन एक चर्मकार शिष्य आले, बाहेर उभे होते. स्वामी स्वतः पंक्तीत बसायच्या तयारीत असताना उठले, बाहेर आले, दाखोबाला आतमध्ये घेऊन गेलं आणि एका रांगत बसलेल्या ब्राह्मणांच्या पंक्तीत चर्मकाराला बसवलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ॲनिहिलेशन ऑफ कास्ट मध्ये जे सांगितलं होतं सहभोजन करा, हे ॲनिहिलेशन ऑफ कास्ट मध्ये सांगितलेलं सहभोजन 800 वर्षापूर्वी स्वामींनी केलेलं आहे. आणि म्हणून
अस्पृश्यता निर्मूलनाचे जे उपाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले होते तेच उपाय 800 वर्षापूर्वी स्वामींनी दिले होते. आणि म्हणून इतकं क्रांतिकारी महत्वाचं काम इतरांमध्ये गेलं पाहिजे, इतरांना आपण सांगितलं पाहिजे, त्यासाठी आपल्याला हे काम करायचंय. बघा, अस्पृश्यता निर्मूलनाचा दृष्टिकोन सांगितला, समतेचा बंदीभावाचा सांगितला, स्त्रियांना जवळ करणारा सांगितला, स्त्रीवादी सांगितला, शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या बद्दल सन्मान करणारे स्वामी किती होते. एकीकडे एखादा शेतकरी शेतातून आलाय आणि एखादा ब्राह्मण गंगेवर आंघोळीला जात असेल तर शिव 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 करायचा. शेतकऱ्यांना मळकट कळकट कपडे असणाऱ्यांना बाजूला उभं राहावं लागायचं. ब्राह्मण नदीला जायचे, आंघोळ करायचे. एखादा गाव झाडून जाणारा भंगी जात असेल तर त्याला एखाद्या टोपल्याच्या कचऱ्याच्या झाडाच्या मागे लपावं लागायचं. का? ब्राह्मण देव आंघोळीहून चालले. पण स्वामी म्हणाले असं काही नसतं. उलट जे काबाड कष्ट करतात, श्रम करतात तेच ग्रेट लोक असतात. एकदा स्वामी, तुम्हाला ही लीळा माहितीये, एकदा स्वामी दुपारच्या वेळेला झाडाखाली बसले होते. दुपार झाली, एक शेतकऱ्याने मध्यभागी नांगर सोडला आणि बाजूला जेवायला गेला. स्वामींनी बाजूच्या पांडेजीला, ब्राह्मण शिष्यांना सांगितलं, पांडेजी ते मध्यभागी असलेला बैलासहचा आऊत जरा तिकडच्या कडेला लावा. पांडेजी म्हणले त्याच्यात काय अवघड आहे? अहो हे काय ब्रह्मविद्या शिकण्यासारखं थोडंच अवघड काम आहे. स्वामी म्हणाले मनातल्या मनात असं ठीक आहे का? पांडेजी गेले, बैल इकडं तिकडं चालला, एक इकडं वडायला एक तिकडं वडायला. कसं तरी पांडेजीनं तो आऊत, तो नांगर, तो बैलासह त्या कडीला लावला. स्वामीजींचे दुसरे शिष्य होते. स्वामीजी म्हणाले जरा तुम्हाला जमतं का बघू, जा त्या कडीचं या कडीला आणा. दुसऱ्या शिष्याने पण पांडेजीपेक्षा थोडासा चांगला चालवला, या कडीला आणला. स्वामी म्हणाले सर का बाजूला, तुमच्या दोघांना नाही जमत. स्वामींनी नांगर धरला, बरोबर अगदी तासामध्ये एका रेषेमध्ये कडीला तर लावला, पुन्हा तिथल्या तिथे व्यवस्थित फिरवून स्वामी मध्यभागी घेऊन आले. तोपर्यंत शेतकरी आला आणि काय म्हणतो, अरे आमचा जन्म गेलाय शेती करण्यात, पण इतका चांगला वरंबा आम्हालाही फोडता येत नाही. अरे तुम्ही फोडवला, तुम्ही नक्कीच कोणीतरी दिव्य पुरुष आहात. स्वामीजींना त्यांनी दंडवत घातला आणि स्वामीजींनी बाजूच्या पांडेजीला सांगितलं, पांडेजी शेती करणं सुद्धा ब्रह्मविद्येपेक्षा अवघड काम आहे बरं का. एखाद्याच्या कामाला नीच मानायची, कमी मानायची गरज नाही. आणि म्हणून ब्राह्मणांच्या विद्वत्तेला आणि ब्राह्मणांच्या एकूण सगळ्या ज्ञानाला चक्रधर स्वामींनी जमिनीवर तर आणलंच, पण शेतीच्या कामाला सुद्धा ब्रह्मविद्येपेक्षा मोठं म्हणून सांगितलं. श्रमाला महत्व देणारे माझे स्वामी होते. आणि म्हणून गोरगरीब कष्टकऱ्यांचा सन्मान केला, शेतकऱ्यांचा सन्मान केला, शेतकऱ्यांचा आऊत चालवून दाखवला. स्वामीजींच्या शिष्यांना सक्त स्वामींनी ताकीद दिली, कुठलीही वस्तू लागली तर विचारून घ्यायची. एकदा स्वामीजींचे शिष्य आग्रह धरून बसले, ओंब्या आल्यात, चांगल्या ओंब्या आल्यात, खाऊ आपण, ओंब्या भाजून खाऊ गव्हाच्या. स्वामीजींनी 2 वेळा नकार दिला पण ऐकच ना. शेवटी स्वामी म्हणाले असं करा, शेतकऱ्यांना विचारा आणि लागेल तेवढ्याच ओंब्या तोडून घ्यायच्या, जास्त घ्यायच्या नाही. चोरी करायची नाही, लोकांना विचारून घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही, जास्त संग्रह करायचा नाही, असं स्वामींनी आयुष्यभर संदेश दिलेला आहे. आणि म्हणून निसर्गातल्या गोष्टी ओरबडायच्या नाहीत, हा स्वामींची ताकीद होती. एक त्यांच्याकडे असे गृहस्थी महंत आले, गृहस्थी व्यक्ती आले, जीवन जगणारे आले आणि स्वामींनी आग्रह धरला, बोला काय पाहिजे असेल तर मागा. ते म्हणले सगळे सुखी आहे, फक्त शेवटची इच्छा आहे की माझ्या सुनाईने म्हातारपणात ताकाचं पाणी तरी पाजावं, म्हातारपणात आंबील तरी पाजावं. स्वामी म्हणले ते माझ्या हातात नाही, तुमचं कर्म कसं असेल तसं होईल. आता तुम्हीच सुनाईला नीट वागत नसाल तर सुना तुम्हाला नीट वागवतील का, ते मला मागू नका म्हणले, दुसरं काही मागा. ते म्हणाले तो काय मागू, स्वामी सगळं चांगलं आहे. तरी स्वामी म्हणाले मागा. आणि मग म्हणाले माझी गहाण पडलेली जमीन सोडवून द्या. स्वामी म्हणाले ठीक आहे, तुमची गहाण पडलेली जमीन सोडवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू. म्हणून शेतकऱ्यांना असं सुद्धा वाटायचं की माझी शेवटची समस्या कोण सोडवू शकतात, तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सोडवू शकतात. शेतकरी वर्ग स्वामींकडे समस्या घेऊन यायचे आणि स्वामी समस्यांचं निराकरण करायचे. आणि म्हणून स्वामींनी सांगितलेल्या गोष्टी आज देखील अत्यंत गरजेच्या वाटतात. हे झालं शेतीविषयक. अजून स्वामींना आणखीन काय माहिती होतं, तर वैद्यक क्षेत्रातले त्या काळातले सगळ्यात मोठे डॉक्टर कोण असतील तर ते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी होते. कितीतरी लीळा आल्यात. अहो जंगलातून जाताना एक जणाने विचारलं, एवढा मोठा चांगला पिकलेला आंबा, आंब्याला आंबे पिकायला लागलेत पण लोक का खात नसतील, तर स्वामींनी सांगितलं विशिष्ट रोगासाठीच उपचार म्हणून या आंब्यांचा उपयोग होतो, इतर वेळी कुणी खात नाही म्हणून ह्या आंब्याच्या झाडाला जास्त आंबे लागलेले.
बघा दुरून सुद्धा आंब्याच्या झाडाचं महत्व समजणारे स्वामी होते. अनेक औषधी वनस्पतींची त्यांना ओळख होती. दुर्धर असा वाताने घरी पडून राहिलेल्या माणसांचा वात दुरुस्त केल्याची लीळा सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. की एका माणसाला वात होता, स्वामींनी त्याला हळूहळू कशा प्रकारे 2 रगा पांघरतो तो एकच रग पांघरायची, एका एक 2 शर्ट घालतो तो एकच शर्ट घालायचं, मग उशाला एक पायथ्याला एक जाळ करून बसतो तो एकच जाळ करून बस, असं कमी करत करत वातातून ग्रस्त असणारा माणूस स्वामीजींनी चालायला शिकवला. म्हणून सांगावं तेवढं महत्वाचं आहे. आज कालसंगत आणि सगळ्या काळाबरोबरची मांडणी महानुभावांची लीळा चरित्राची आहे. हा ग्रंथ कधीही आउटडेटेड न होणारा आहे. हा ग्रंथ सूर्य चंद्र तारे असेपर्यंत माणुसकीचं महत्व सांगणारा हा ग्रंथ आहे. हा मराठी भाषेचा सगळ्यात अमूल्य ठेवा आहे. तो आपल्याला इतरांमध्ये घेऊन जायचा आहे, त्यांच्या प्रती चांगलं काम करायचंय. सांगावं तेवढं कमीच आहे. स्वामींच्या लीळांमध्ये विनोद सुद्धा आले, जोक आले. त्यामुळे मी लीळा चरित्रातले विनोद नाही सांगत, पण आमच्या कीर्तनातले 2-3 दृष्टांत सांगतो आणि मग आपण समारोपाकडे जाऊया. काय इतकं आपण सगळं सांगतो, आचरणात आणत नाही. आचरणात आणलं पाहिजे, लोकांना सांगितलं पाहिजे. आज आपल्याकडे 4 प्रचारक आणि 1 महिला प्रचारक तयार झाले, त्यांच्यासाठी सुद्धा मी दंडवत करतो, त्यांना माझा प्रणाम करतो. कारण आज संप्रदायाला प्रचारकांची नितांत गरज आहे. आज आपल्या परंपरेला जास्तीत जास्त इतरांमध्ये जाऊन हे सगळं सांगणाऱ्या प्रचारकांची गरज आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त प्रचारक निर्माण व्हावेत आणि हा स्वामींचा विचार इतर जाती धर्म पंथात इतर संप्रदायाच्या लोकांमध्ये आपण घेऊन गेला पाहिजे, चर्चा केली पाहिजे, इतरांना सांगितलं पाहिजे. मला असं वाटतं. नाहीतर आपलं काय चाललंय खेड्यापाड्यामध्ये, म्हणजे आपल्या महिला तरी ठीक आहे, तो आमच्याकडे मराठवाड्यात या खेड्यापाड्यामध्ये नुसते भांडणं चालू आहेत, नुसते. आता जे एक जण म्हणाले सुनाला मोबाईलचा डेटा लागतो, आता सासूला पण लागायला लागला. बरोबर आहे. खेड्यापाड्यामध्ये सासा सुनांचं आता हेच चाललंय. सून येते, हातातला रिमोट घेते, टीव्हीची तिची आवडती मालिका लावते. सासू पुन्हा येते, तिच्या हातातला रिमोट घेते, तिच्या आवडीची मालिका लावते. खेड्यापाड्यात मोबाईल, टीव्ही, सिरियल यांनी स्तोम माजवलेला आहे. अशा वेळेला मंडपात बसलेल्या आणि आयुष्याचे 2 दिवस कालपासून खर्च करणाऱ्या महिला मला ग्रेट वाटतात. कारण एकीकडे महिला टीव्ही समोर आहेत, एकीकडे व्यसन करतायत, एकीकडे काय काय करतायत. आमच्याकडे तर महिला पुरुष असो सगळ्यांच्या देखत मस्त तंबाखू चोळतात आणि खातात आमच्याकडच्या एरियामध्ये. आणि म्हणून आपण जरा चांगल्या प्रकारे हा विचार इतरांमध्ये घेऊन जाऊया. एका गावामध्ये काय झालं, एक म्हातारी लईच भांडकुदळ होती, तिला लई भांडायची सवय होती आणि तिनं अख्ख्या गावाला भांडून भांडून परेशान करून सोडलं. तिच्या नातवाचं लग्न होतं. मग काय झालं, नातू म्हणाला लग्नाला सगळ्या गावाला घ्या पण या म्हातारीला घेऊ नका. लोकांच्या गावी हिनं भांडण काढलं तर काय करायचं. आणि म्हणून काय करा, अख्खं गाव लग्नाला येऊ द्या पण म्हातारीला घरीच ठेवा. घरचे म्हणले तुला शोभतं का असं बोलायला. आणि म्हातारी दुसऱ्याच्या गावी कशाला भांडाल, तुझं हळदीला जा, दुसऱ्या दिवशी लग्नाला आम्ही म्हातारीला घेऊन येतो आणि तिला सांगतो बाबा कुणाशी भांडण करू नका. लग्न लागलं, स्टेजच्या जवळ म्हातारीला खुर्ची टाकून दिली होती, म्हातारी जाडजूड खाली बसता येईना. लग्न लागलं, सगळे लोक मंडपात जेवायला बसले आणि नवरदेवाने स्टेजवर महिलांना नातेवाईकांना फोटो काढायला बोलवायला सुरुवात केली. नवरदेवाच्या माम्या आल्या, चुलत्या आल्या, आत्या आल्या, नवरीच्या माम्या, चुलत्या, आत्या सगळे आले. पण म्हातारीचा नंबरच येईना. म्हातारीला वाटलं मला कोणी फोटो काढाय बोलवते का नाही की. मग काय करावं, म्हातारीला वाटलं लक्ष वेधून घेण्यासाठी जरा काहीतरी करू. लग्न मंडपातून कुत्रं गेलं, म्हातारीनं कुत्र्यावरून शिवाय द्यायला सुरुवात केली. अशा शिवाय द्यायला लागली, अशा शिवाय द्यायला लागली, विचारूच नका. नवरदेवाला आला राग. नवरदेव म्हणला ही डंगरी काही चचना म्हणला. आता चचना हा शब्द बीड जिल्ह्यातला, केस तालुक्यातला. चचना म्हणजे मरणा. नवरदेव स्टेजवरून काय म्हणाला, ही डंगरी काही चचना म्हणजे ही म्हातारी काही मरणा. म्हातारीनं ऐकलं, म्हणली बापू काय म्हणलास तू. नवरदेवाला वाटलं चचना शब्दाचा खरा अर्थ सांगाव, तो आपलं काही खरं नाही. मग नवरदेव काय म्हणला, अगं आजी चचना म्हणजे जेवणास, तू जेवली नाहीस का, आणि तू जेवून घे बरं. आता म्हातारीला चचना शब्दाचा खरंच अर्थ माहित नव्हता का, तिला पण माहित होता. म्हातारीला हुशार, ती म्हणली बापू मपलं काय, अगोदर नवरदेव नवरी चचल, मग नवरदेव नवरीचे मायबाप चचतील, मग सगळं वऱ्हाड चचल, मग सगळं गणगोत चचल, आणि मपलं काय मी चचली तर चचल नाही तर तशीच पचल म्हणली. म्हणजे सगळ्यांना घेऊन घ्यायला बसली म्हातारी. असा खेड्यापाड्यातला कार्यक्रम आहे. आणि म्हणून आम्ही जरा लीळा समजून घेतल्या पाहिजे, लीळा वाचल्या पाहिजे.
सूत्रपाठ वाचला पाहिजे आणि परंपरेचा दररोज दिवसेंदिवस आपण त्याची वाढ केली पाहिजे. बघा आपल्या महिला कशात अडकलेल्या असतात, मान सन्मानात. एका म्हातारीला मोरणीची नथ केली, टपोरीच्या नातवाने, आणि मोरणीची नथ घालून गावभर फिरली, पण कोणी विचारी ना कितीला घेतली म्हणून. सगळ्या बायांनी आठ्या केला, हिला विचारतच नाही कितीला घेतली. बिचारी गावभर काठी टेकवट मोरणीची नथ घालून फिरली, कोणी विचारलं नाही. लय म्हातारीला राग आला. संध्याकाळी घरी गेली, घराच्या माग कडब्याची गंजी होती, कडब्याची गंजी पेटून दिली, जाळ लागला. अख्खं गाव घागरीनं पाणी घेऊन ती गंजी विझवायला लागलं. म्हातारी बघत बसली होती. दुसरी एक म्हातारी काठी टेकवी त्या गंजीच्या आगीकडे आली. त्या गंजीचा उजेड म्हातारीच्या नथीवर पडला. नथीचा उजेड दुसरी काठी टेकत येणाऱ्या म्हातारीच्या डोळ्यावर गेला. मग काठी टेकवत आलेल्या म्हातारीनं विचारलं, आणि होय शांताबाई, तुम्ही नथ कधी केली? शांताबाई म्हणली, कांताबाई, सकाळीच तुमच्या घरी आलते तेव्हा विचारलं असतं तर गंजी कशाला फुकून दिली असती म्हणली. सकाळी नाही का विचारायचं म्हणली, राग गंजी फुकून दिली म्हणली. असा कार्यक्रम आहे. आणि म्हणून आम्ही जरा स्वतःला बदलून घेतलं पाहिजे, चांगल्या प्रकारे काम केलं पाहिजे. पुरुषांना पण सांगायचंय, याने केलं म्हणून त्याने करायचं नाही, त्यानं केलं म्हणून याने करायचं नाही. विचार करायचा, तर्क करायचा, डोक्याचा वापर करायचा आणि चांगल्या प्रकारची कामं करायची. आपल्याकडे काय झालंय, डोक्याचा वापर कमी आणि दुसरंच काही बी चाललंय. एखाद्याने सोयाबीन लावलं, अख्खा तो पट्टा सगळा सोयाबीनच लावतोय. एखाद्याने 18 DAP वगैरे खत आणला की सगळेजण त्याच्यासारखं बघून त्याच खताच्या थैल्या आणते. अरे विचार करा, शेतीला काय लागतं, घराला काय लागतं, संसाराला काय लागतं, याचा विचार केला पाहिजे. एक म्हातारा माणूस होता बघा, आणि नातेवाईकांच्या मुलीच्या लग्नाला शहरात गेला. म्हणाले, नवरी कुठे? ते म्हणले, काय दिसेना का ही काय नवरी? ते म्हणले, नवरी तर काळी सावळी होती, इतकी गोरी कस काय झाली म्हणले. अहो लईच गोरी पण दिसायली नवरी. ते म्हणले, ती मेकअपची कमायला म्हणले, ती मेकअपवाली बाई लावली म्हणले, 50,000 रुपये दिलेत तिला. हा त्या मेकअपवाल्या, म्हातारा माणूस खेड्यातला, मेकअपवाल्या बाईकडे गेला. का मला आमच्या पाहुण्याची ही नवरी जी नाव लई सावळी होती दिसायला, इतकी गोरी पण कस काय? तर मेकअपवाली बाई म्हणली, माझी बी कमाल नाही, मेकअपचा डबा आणलाय म्हणली, त्याची कमाल आहे. हा म्हणला, बघू द्या डबा. त्याने ते सगळा डबा उघडून बघितला, ते कलर बघितले, ते ब्रश बघितलं, ती लिपस्टिक सगळं बघितलं. म्हणलं, आमच्या काळात असं काही नव्हतंच म्हणलं लग्न सराईमध्ये. काय म्हणलंय, लई चालय, जग लय बदललंय. मग ती बाई म्हणली, अहो महाराज तुम्ही बी घ्या की म्हणली एखादा मेकअपचा डबा, न्या म्हणली घरी, म्हातारीला लावा. ती बोलत बोलली, याच्या डोक्यात तेच बसलं. जाताना बाजारात गेला, महागडा 5,000चा मेकअपचा डबा घेतला, गावाकडे घेऊन गेला. खलत्यात गेल्यावर म्हातारीला म्हणला, अगे आपल्याला काळात लग्नात फोटो नव्हते, मेकअप नव्हता. म्हणला, काय व्हाले, कर की मेकअप, जरा बघू दे की कशी दिसते ते. म्हातारी म्हणली, घरात नातू आलेत, नातून तुम्हाला लाज वाटते का मेकअप करायला लावता? काहीच्या काही बी. ते म्हणला, तुला काय बाहेर थोडंच जाय म्हणालो, एका दिवशी संध्याकाळी कर म्हणला मेकअप. काय व्हालंय? एका दिवशी म्हातारीनं संध्याकाळी मेकअप केला. दुसऱ्या दिवशी काय झालं, सकाळी गावातला माणूस आला, दरवाजा वाजवला. म्हातारीने खिडकीतून बघितलं, घरात गेली, उघडलाच नाही. पुन्हा दरवाजा वाजवला, म्हातारीने खिडकीतून बघितलं, घरात गेली, उघडलाच नाही. शेवटी तो घरातला माणूस आंघोळ बिंगोळ करून आला, दरवाजा उघडला. ते मला, का आज काकू काय बोलच ना? अहो काकूला लय आवाज दिला, लय बोललो, काकू बोलच ना. ते म्हणला, पाहुणं काय झालं माहितीये का, बाजारातून मेकअपचा डबा आणला आणि मेकअपच्या डब्याच्या खलत्यात चप्पल तुटली म्हणून फेविस्टिक आणली होती, फेविस्टिक. आमच्या म्हातारीला वाटलं त्या मेकअप बरोबर हे फेविस्टिक पण लावतात काय की, तिने लिपस्टिक पण ओठालाच लावली. म्हणजे रात्रीपासून ओठ चिटकून बसलेत म्हणले, ते निघता निघणार, अजून मी निघाल नाहीत म्हणले. असा कार्यक्रम आहे. म्हणून यानं केलं की त्याने करायचं, त्यानं केलं की त्याने करायचं, असं नाही. विचार करायचा, धर्मग्रंथ वाचायचे, पुस्तकं वाचायचे, महंतांना विचारायचं, महंतांना फोन करायचा. आणि म्हणून सांगावं तेवढं कमीच आहे. आम्ही आचरणात काय आणतोय महत्वाचं आहे. समारोपाकडे जातो. तुम्हाला एवढंच मला आज सांगायचं होतं की आता इथून पुढे महानुभावांच्या परधर्माला दिवस येणार आहेत. इथून पुढे जगातले सगळे विद्वान या परधर्माकडे वळतील. इथून पुढे जगातले सगळे विद्वान या धर्माचा अभ्यास करून जगाला सांगतील 800 वर्षापूर्वी समतेचा, बंधुभावाचा, स्त्रियांना जगवणारा, गरिबांना मदत करणारा धर्म या देशात कुणी सांगितला असेल तर तो सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी. जाताना मला एवढंच सांगायचं की अनेक विद्वान लोक या धर्माकडे वेळोवेळी आकर्षित झालेले आहेत. इथून पुन्हा हजारो लोक इकडे आकर्षित होतील. आणि म्हणून सांगेल की जाताना
इथून काहीतरी चांगला विचार घेऊन जावा. ठरवून टाका मी एक चांगला संकल्प करेल की स्वामींच्या लीळेवर आचरण करेल. ठरवून टाका मी संकल्प करेल सूत्रपाठावर आचरण करेल, त्याचा वाचन करेल, अभ्यास करेल, इतरांना काहीतरी सांगेल. आज जाताना काहीतरी संकल्प करा की वर्षभर माझ्या हातून काहीतरी चांगलं काम होईल. महंतांच्या मठांना आम्ही दान देणार. अहो मी एकीकडे बघतोय आमच्या कीर्तनकारांच्या 1.5 लाख रुपये फीस झाल्यात. कीर्तनकार आमचे 8 दिवस दुपारच्या वेळेला भागवत सांगण्यासाठी 5-5 लाख रुपये घेतात. आणि एकीकडे तुकोबाराय काय म्हणाले होते, कीर्तनाचा विक्रा मातेचे गमन भाड खाई धन विटाळतो. जे लोक कीर्तन विकतात ते आईची भाड खातात असा अभंग आहे. एकनाथ महाराज सांगतात आपुलीची माता आपण भोगिता तया प्रायश्चित्त काय द्यावे. जे लोक कीर्तन विकतात ते आपल्याच मातेशी भोग घेणारे लोक इतकी सक्त ताकीद देऊन सुद्धा कीर्तनकार 1.5-2 लाख रुपये घेतात. आणि हे बिचारे महंत हजारो वर्षापासून माणुसकीची परंपरा चालवतात. म्हणून सरकारने देखील मठांचा आणि महंतांचा विचार केला पाहिजे. सरकारने नव्हे ग्रहस्थांनी देखील महंतांचा आणि मठांचा विचार केला पाहिजे. महंत मठ आणि ही परंपरा जगवण्यासाठी भरघोस निधी दिला पाहिजे, दान दिले पाहिजे आणि ही परंपरा चांगल्या प्रकारे वाढवली पाहिजे. सरकार इकडे लक्ष पण देत नाही, एखादा पुरस्कार देत नाही, एखादी पगार सुरू करत नाही आणि तिकडे चुकीच्या लोकांना मासिक 10,000 रुपये सुरू करून दिलेला आहे. किती दुर्दैवी आहे हे सगळं. आणि म्हणून जाताना एवढंच सांगेल, निर्लज्जासारखं करायचं नाही, काहीतरी आचरणात आणायचं. बघा एक निर्लज्ज होता आणि या निर्लज्जाला ना कितीही सांगितलं तरी काहीच फरक पडायचा नाही. एक निर्लज्ज तिजोरी फोडायला गेला मध्यरात्री, मोठाच्या मोठा हातोडा नेला तिजोरीवर, अंधारात मध्यरात्री हातोडा मारणार. तोच त्याला पाटी दिसली आणि पाटीवर लिहिलेलं होतं कृपया तिजोरीवर अवजड वस्तूंचा प्रहार करू नये. तिजोरी मोडली, तुटली, फुटली तर तिचा परत उपयोग व्हायचा नाही. पाटीवर लिहिलेलं होतं असं करा, इथे लाल रंगाचं बटन आहे ते दाबा म्हणजे आपोआप उघडेल. चोराला वाटलं बरं की राव कशाला मध्यरात्री ठाकाठोकी करायची, लाल रंगाचं बटन दाबलं तर बघू तिजोरी उघडली तर उघडली. चोराने लाल रंगाचं बटन दाबलं, टॉय टॉय वाजलं, पोलीसची गाडी आली पकडून घेऊन गेली. आता गप्प बसाव की नाही. पोलीसवाल्यांना म्हणतंय आपली लय दिवसाची इच्छा होती मला पोलीसच्या गाडीत पुढच्या तोंडाला बसायचं. पोलीसवाले म्हणले पकडलं ते गेलं कोणीकडे, पुढच्या तोंडाला बसायला मरमर करायला. म्हणले बसला. एक पोलीसवाला म्हणला तुला लय दिवस झालं शोधत होतो, आज रंगे हात सापडला, बोल तुझं काय मत आहे. चोर म्हणाला आपला तर माणुसकीवरचा विश्वासच उडालाय. म्हणला अहो माणुसकीने तिजोरी न फोडता बटन दाबलं. म्हणला काय माणुसकी असते की नाही, पकडूनच नाही म्हणला तुम्ही, जगात काही माणुसकीच राहील नाही. म्हणला हाच निर्लज्ज का बाजारात गेला, बाजारातली बाई पेरू विकत होती, जांब पेरू विकताना तिच्या भोवती गर्दी झाली होती. हा चोर गर्दीतून हळूच गेला, हात घातला, एक पेरू जांब घेतला आणि खात खात निघाला. त्याला वाटलं जांब विकणाऱ्या पेरू विकणाऱ्या बाईनं बघितलंच नाही काय की, बाईनं बघितलं, गर्दी बाजूला केली, कॉलरला मागून धरला, उताना पाडला, असा मारला बाजारात, असा मारला विचारूच नका. मारून बाईची चप्पल तुटली, पण यानं हुक चूक केलं नाही. बाईनं तुटलेली चप्पल फेकून दिली, जांब विकायच्या पेरू विकायच्या जागेवर जाऊन बसली. याच्या भोवती लोक जमलेले होते. त्यातलं माझ्यासारखं एक जण म्हणला मूर्खेस का रे, अरे 2 रुपयाच्या जांबासाठी इतका मार खाल्लास, अरे 2 रुपये दिले असते तर पेरू आला असता, मार खायची काय गरज आहे. हे वर तोंड करू म्हणते, मग काय झालं म्हणला तिची बी चप्पल तुटलीच की. म्हणला निर्लज्ज. अशा निर्लज्जांना किती सांगा काही फरक पडत नाही, वागायचं तशीच वागतात. हाच निर्लज्ज एका जाडजूड बाईच्या घरात गेला मध्यरात्री. चोरी करताना चुकून रेडूचं बटन दाबलं आणि रेडू लागला. जाडजुडबाई झोपेतून उठली आणि त्याच्या छाताडावर बसली आणि नौकराला म्हणाली नौकरा जा बाबा पोलीसवाल्यांना घेऊन ये. नौकर अंधारात काहीतरी शोधायला लागला. जाडजुडबाई छातीवर बसली, नौकर काही जाईना. बाई म्हणली जा की बाबा काहून जात नाही, पटकन पोलीसवाल्यांना घेऊन ये. ते म्हणला बाईसाहेब अंधारात माझी चप्पलच सापडना. हे म्हणला चोर म्हणला खालून बाबा माझी घालून जाय पण पटकन जा, हिचं वजन काय सहनच होईना. म्हणला आर हिच्यापेक्षा ते पोलीसवाले बरे. म्हणला ते छातीवर तरी बसत नाहीत. म्हणला 2-4 महिने जेलमध्ये जाईल पण हिचं छाती बसणं नको रे बाबा. म्हणला मग जीव जाईल. म्हणला हाच निर्लज्ज जेलमध्ये गेला. दोन्हीकडून 2 पोलिसांचा ताफा. हा असा मध्य भागून छाती पुढे काढून चाललाय. जेलर म्हणले बघा केलं काही लाज लज्जा आहे का. निर्लज्ज म्हणले कसा पुढे यायलाय. जेलर म्हणले या जावाई बापू पहिल्यांदाच आले वाटतं. हा म्हणला नेहमीच येतो पण मेहण्याची भेट पहिल्यांदाच व्हायली. म्हणला
जाताना जेलर म्हणले इथून गेल्यावर चांगलं वागावं, मला आजच्या एकूण या माझ्या बोलण्यातून हाच मेसेज द्यायचा, काहीतरी चांगलं जीवनात करावं, मरताना आपलं नाव 4 लोकांनी घ्यावं. आणि म्हणून जेलर म्हणाला इथून गेल्यावर काय करशील जेलमधून? हा म्हणला बाजारात जाईल आणि बॅटरी विकत घेईल. जेलर म्हणले बॅटरी कशाला विकत घेशील? ते म्हणला त्या जाडजूड बाईच्या घरात अंधारात मला काही दिसलंच नाही, मला रेडिओचं बटन दबलं. म्हणला आता बाजारात जाईल, बॅटरी विकत घेईल आणि सिस्टमॅटिक चोरी करेल. म्हणला म्हणजे किद्दाय जेलमध्ये आला तरी काय नाही, निर्लज्जाचं काय असतं. आणि म्हणून आयुष्य चांगल्या प्रकारे जगावं, मनुष्य मात्र होडी असावे आणि आपण मेल्या गेल्याच्या नंतर 4 लोकांनी आपलं नाव घ्यावं. आणि म्हणून भारताच्या इतिहासामध्ये महानुभाव परंपरेकडे बघणारे आणि ज्यांच्यामुळे महानुभाव परंपरेकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बघावं लागलं ते व्ही कोलतेंचं सुद्धा इथं नाव घेणं अत्यंत गरजेचं आहे. व्ही कोलतेंमुळे जगातल्या अनेक विद्वानांना महानुभाव परंपरेचा अभ्यास करावा लागला. धर्मांतराच्या अगोदर, बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्ही कोलतेंना भेटायला गेले. व्हींकडून धर्म समजून घेतला आणि बाबासाहेबांनी आपल्या पाक्षिकात तिथं लिहिले बघा. बाबासाहेबांनी स्वतःच्या पाक्षिकात अत्यंत उदार अंतकरणाने महानुभाव परंपरेचा प्रचंड गौरव केला, चांगल्या प्रकारे महानुभाव परंपरेबद्दल लिहिलं. आणि म्हणून जगातले जागतिक दर्जाचे टॉप मोस्ट असणारे विद्वान डॉक्टर B.R. आंबेडकर या धर्माला अत्यंत आशेने बघत होते. या परधर्माच्या वाटेवर येण्याचा त्यांचा एकीकडे मानस देखील होता. याचा अर्थ हा धर्म नक्कीच जागतिक दर्जाचा असला पाहिजे, अत्यंत ग्रेट असला पाहिजे. आणि म्हणून या परधर्मामध्ये आता आपल्याला एक काळजी घ्यायची आहे. परधर्मात घुसखोरी सुरू झाली आहे. परधर्मामध्ये ब्राह्मणी विचार घुसतायत. परधर्मामध्ये जातीवादी विचार घुसवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. परधर्मामध्ये स्त्री विरोधी विचार घुसवायचा प्रयत्न सुरू झालेला आहे. याकडे देखील लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे. म्हणून आम्हाला म्हणजे इथे तृषाल असतील आणि एकूण ह्या सगळ्या परंपरेचे आमचे रामटेके असतील, आमचे बेशराम असतील, या परंपरेचे अनेक अभ्यासक लोक आहेत, अनेक चांगले लोक आहेत. या सगळ्यांना मला सांगायचे जास्तीत जास्त लेखक तयार करा, वक्ते तयार करा, बोलणारे लोक तयार करा, परंपरेची पुनर्मांडणी करणारे लोक तयार करा. स्वामींवर मराठी भाषेत हजारो अलीकडच्या काळात पुस्तकं आली पाहिजे. हजारो स्वामींचा वेगवेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन मांडणारे ग्रंथ आले पाहिजे. स्वामींचा स्त्रिय विषयक विचार, स्वामींचा शेती विषयक विचार, स्वामींचा महिलांच्या बद्दलचा विचार, स्वामींचा आरोग्यशास्त्राबद्दलचा एकूण विचार, सगळ्या प्रकारची मांडणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त आपला हा जो विचार मंच आहे, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विचार मंच तळोदी, येणाऱ्या काळात लेखक, साहित्यिक, वक्ते आणि प्रचारक तयार करील अशी अपेक्षा ठेवतो. सांगताना बोलताना काही चुकला असेल, लागला असेल, ओरबडला असेल, ओरखडला असेल, त्रास झाला असेल तर त्याबद्दल मी सगळ्यांची माफी मागतो. त्याबद्दल माझ्याकडून काही अनावधानाने बोलण्यात चूक झाली असेल त्याबद्दल माफी मागतो आणि या ठिकाणी माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद. दंडवत प्रणाम. सुजनांनो, अच्युत गोत्र्यांनो, शांत व्हा, अंतर्मुख व्हा. म्हणतो आम्ही पिढ्यानपिढ्यांचे महानुभाव स्वतःला, किती पेरले श्री चक्रधर आमच्या घरी. म्हणतो पिढ्यापिढ्यांचे महानुभाव स्वतःला, किती पेरले श्री चक्रधर स्वामी आमच्या घरी. स्वामींच्या लीळा मुखोद्गत सांगतो श्री नितंजी सावंत. ऐका वारकरी, ऐका हा वारकरी. मग तो आमचा अच्युत गोत्रीय नाही का? नितीनजी म्हणाले होते की मी येताना विचारमंचावर आपल्या वेशभूषेत येऊ का? आम्ही म्हटलं नका येऊ. तुमच्या भाषणाकडे लक्ष देणं कमी करतील महानुभाव आणि म्हणतील या वारकऱ्याला आणून बसवलं. हा तर कीर्तनकार आहे. अंतर्मुख व्हा. किती पिढ्या लावेला सुटबुट घेतली बायकोला लाखोची साडी. आमच्याच माणसाने केली नाही का आमच्याच घरात काडी. पण वाजवत नाही आम्ही एका वारकऱ्यासाठी जोरात ताडी. विचार मंच नाव आहे या विचार मंचाचं.
या करांड्याच्या जंगलामध्ये तुम्ही जेवढं श्रवण करत नाही तेवढे इथली झाड आणि प्राणी श्रवण करत आहेत. आणि झाड आणि बाळ या दोन्ही गोष्टी आम्हाला पाहिजे. झाड घडेल तर ऑक्सिजन मिळेल, बाळ घडेल तर अशी माणसं मिळतील, अशी वारकरी तयार होतील ज्यांची खरी वारी असेल. वारकरी दोन अर्थाचे शब्द आहेत. एक वारकरी म्हणजे वार करणारा आणि दुसरा वारकरी म्हणजे वारी करणारा, ज्ञानाची पेरणी करणारा, ज्ञानाच्या वारीने श्री चक्रधर समजून घेणारा हा खरा वारकरी आहे. आणि म्हणून आम्हाला हे वारकरी आमचे अच्युत गोत्री आहेत.